इस इंटरनेशनल इकोनॉमी में एक भी बहुजन समाज का आदमी नहीं है, एक भी 18 पगड़ जमात का आदमी नहीं है। इतना बड़ा संकट इस देश में आया हुआ है। मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा शस्त्र म्हणून वापर करून आपण भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे। या देशामध्ये कोणाला मत द्यायचं आणि काय द्यायचं ते निवडणूक घोषित झाल्याच्या नंतर पाहू, पण आज हे ठरवून टाकू। बापू, तुला तर आता पुढच्या वेळेस मी येऊ देणार नाही, हे ठाम आहे। मोहन भागवतांचे पाय चटत असतील, मोदीच्या पालखीत बसले असतील, भाजपचे दलाल झाले असतील, या लोकांना आंबेडकरी समाजामधून तडीपार करायचं काम आपण आता केलं पाहिजे। लोकशाही को बचाना है, भाजपा को हटाना है। लोकशाही को बचाना है, भाजपा को हटाना है। लोकशाही को बचाना है। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा त्याचा सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत करून आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। मिळालेल्या मतदानाच्या अधिकाराचा शस्त्र म्हणून वापर करून आपण भारताच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे। ही परिषद भारतीयांचे लक्ष वेधू इच्छिते की भाजपला केवळ 34% मतदान मिळाले, 66% मतदान त्यांचे विरोधात पडले, परंतु विरोधक विभाजित झाले असून भाजपने कूटनीती, दहशत व लालूच दाखवून पक्षीय विभाजन घडवून आणले। हे विभाजन झाले नसते तर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळालीच नसती। म्हणून ही परिषद निर्धार करीत आहे की लोकशाही आणि संविधानाचे रक्षणासाठी एक स्वातंत्र्याची लढाई समजून भाजपच्या उमेदवाराला ज्या ज्या मतदारसंघात जो कोणी टक्कर देणारा, कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही धर्माचा, कोणताही व्यक्ती उमेदवार असेल त्याला सर्वांनी मतदान केले तरच विरोधकाचे विभाजन टळेल आणि भाजपचा पराभव होईल। भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे म्हणजे संविधान व लोकशाही वाचवणे होय। संवैधानिक आणि सविनय मार्गाचा अवलंब करून आपण आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकतो, असा प्रस्ताव ही परिषदेसमोर मी ठेवित आहे। या प्रस्तावावर ही परिषद चर्चा करेल। परिषदेनंतर लोकसभा निवडणुकीपर्यंत जनतेपर्यंत जाऊन जनजागृती करेल असे ही परिषद ठरवित आहे। ठराव आहे, हा ठराव आमच्या स्वातंत्र्याचं डिक्लेरेशन आहे। डिव्हायडेशननी संविधान आणि लोकशाही नष्ट केल्या जात आहे। जे जे डिव्हायडेशन मध्ये
हातभार लावतील ते संविधानाचे, लोकशाहीचे आणि या देशाचे शत्रू समजल्या जातील. डिव्हायडेशन हे आमच्यासाठी कोणाहीसाठी समर्थनीय नाही. उद्या मी जरी एखाद्या डिव्हायडेशनचा प्रयत्न केला तरी तुम्ही लोकांनी माझा विरोध केला पाहिजे. कारण डिव्हायडेशन मुळे देशद्रोही लोक सत्तेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून ही जी परिषद घेतली, या परिषदेची पावती नाही, या परिषदेची वर्गणी नाही. तुम्ही जे आलात प्रत्येकानं 200 रुपये प्रतिनिधी शुल्क देऊन इथे आलेले आहात. 10 लोक आले असते तरी चाललं असतं, 10 लोक आले असते तरी चाललं असतं. ज्यांना आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी, देशाच्या रक्षणासाठी 200 रुपये देण्याचं औदार्य नाही, ते जर 200 रुपये देऊन येऊ शकत नसतील तर ते आपलं रक्षण करू शकत नाही. मग मी नेहमी वऱ्हाडच्या भाषेत म्हणतो, बायल्याच्या बायकोला कोणीही न्यायला जायचं नसते किंवा कोणी न्यायला जात नसते. आणि म्हणून जे लोक नपुसकासारखं वर्तन करतील, माझं काम आहे हे काही 100 लोकांचं काम नाही. आता हा लढा कोणत्या एका राजकीय पक्षाचा नाही, मी कुठल्याच राजकीय पक्षात नाही आहे. मी धर्मप्रचारक आहे आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. मग मी जे करतो आहे, ही जी परिषद आहे, हा राष्ट्रीय प्रोग्राम आहे, हे स्वातंत्र्याचं आंदोलन आहे, या दृष्टीनं आम्ही आयोजित केलेलं आहे. म्हणजे पूर्वीपासून या 2 धर्माविषयीचा जो द्वेष आहे, तो द्वेष पसरवण्याचं काम जे आहे ते RSSने आपल्या विचारधारेप्रमाणे केलेलं आहे. आज दुर्दैवाने ते सत्तेत आहेत आणि सत्तेत असल्यानंतर तुम्हाला हीच विचारधारेचं पालन करताना ते दिसतील. हा संविधानाला खराखुरा धोका आहे. संविधानाला दुसरा धोका जो आहे तो असा आहे की ज्या पद्धतीने आमच्याकडे एक भांडवलशाही समाजवादी एक मिश्र अर्थव्यवस्था होती, ज्याच्यामध्ये थोडंसं सामाजिक न्यायाचं तत्व पाळलं जात होतं, ज्याच्यामध्ये आरक्षण दिलं होतं, ज्याच्यामध्ये सार्वजनिक नोकऱ्या होत्या, ज्याच्यामध्ये सरकारी नोकऱ्या होत्या, याच्यामध्ये आरक्षण दिलं जात होतं. या सार्वजनिक नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्या ही अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या सरकारने चालू केलेला हा संविधानाला असलेला दुसरा धोका आहे. आणि याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे की हे जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व टाकण्यात आलेलं आहे, धर्मनिरपेक्षता म्हणजे आमच्या राज्य संस्थेला कोणताही धर्म नसेल, पण आमच्याकडे त्याचा उपयोग असा केला की सर्व धर्म समभाव. मग सर्व धर्म समभाव याचा अर्थ असा झाला की जो धर्म मोठा होता त्याला जास्त कन्सेशन मिळत गेले, तो वाढत गेला आणि शेवटी त्याची परिणती जी आहे ती आज आपण RSS भाजपचं जे सरकार सत्तेत बसलेलं आणि ते जे काही काम करून राहिले त्याच्या रूपात आपण बघत आहोत. आणि म्हणून जर त्या संविधानानुसार, त्या तत्वानुसार भारत देशाला समोर न्यायचं असेल, लोकशाही जिवंत ठेवायची असेल, तर आजच्या परिस्थितीमध्ये संविधान आणि लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. हा संकल्प या परिषदेतून करावा लागेल. आणि एवढं बोलून मी या ठरावाचं अनुमोदन करतो. इन्कलाब जिंदाबाद. आपल्या या ठरावामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात RSS भाजप परिवार सोडून सर्व जाती धर्मपंथाच्या आणि पक्षाच्या लोकांनी आपले बलिदान दिले. परिणामतः भारताला सार्वभौम स्वतंत्र राष्ट्र घोषित केल्या गेले आहे. हा ठराव असं स्पष्ट करतो की भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कालखंडामध्ये याच नागपूर शहरामध्ये एक विश्ववल्ली निर्माण झाली. 1925ला RSSच्या रूपाने ज्यांनी एक वेगळं प्रकारचं तत्वज्ञान घेऊन या देशाला विभाजनाच्या उंबरठ्यावरती नेण्याचा प्रयत्न करण्याकरता RSSची 1938ला आपल्या बंच ऑफ थॉटद्वारे आणि हू विल डिफाईन ऑफ माय नेशन याद्वारे स्पष्ट करतात की या देशामध्ये आम्ही कमी संख्येत असलो तरी
आमच्या अधिपत्याखाली या देशाच्या परंपरेमध्ये आम्ही बघितलेलं आहे, तर मनुस्मृतीवरती आधारित हिंदू राष्ट्र निर्माण करणे हे आमचं लक्ष्य आहे. आणि हे लक्ष्य आम्हाला पूर्ण करण्याकरता या देशातला दलित आदिवासी बहुजन याला मूर्ख कसं बनवायचं याचं ज्ञान ऐतिहासिकरित्या आम्हाला अवगत आहे. आणि म्हणून एक देवत्व म्हणून आपल्या समोर काही निर्माण करण्यात आला आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की जेव्हा आमच्या हातामध्ये ही सत्ता येईल तर सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाऊल कोणतं उचलणार की या देशातले लोक स्वातंत्र्यानंतर त्यांना स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला, समतेचा अधिकार मिळाला, म्हणून ते शिक्षणाच्या माध्यमाने आर्थिक मिळकतीत समोर गेले. त्यांच्यामध्ये गुर्मी आलेली आहे आणि या गुर्मीमुळे ते आमच्या अधिपत्याखाली राहणार नाही. म्हणून या देशातल्या 95% लोकांना आर्थिक रूपाने बर्बाद करणे हा आमचा एजेंडा राहील. मित्रो, मोदीची राजवट आली 2014 पासून. आपण बघतो की पहिलं पाऊल त्यांनी जे उचललं ते जे भूमी अधिग्रहण कायदा 2013चा होता त्याला तडा देऊन त्या कायद्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार होता, जमिनीचा भरपूर वाटा मिळणार होता, त्याला तडा देण्याचा प्रयत्न केला. दुसरं पाऊल त्यांनी उचललं 2016ला नोटाबंदी. त्या नोटाबंदीच्या नावाने या देशातले करोड लाखो धंदे बंद केले, हजारो लोकांना बेकार केलं, आमच्या आया बहिणीच्या 1500च्या नोटा बर्बाद केल्या आणि एकूण हाती काय लागलं तर या देशाची अर्थव्यवस्था डबघाई झाली आणि या देशामध्ये आर्थिक विषमता वाढीला सुरुवात झाली. नंतर एक देश एक कराच्या नावाखाली याने जीएसटीचा प्रताप आणला. यापूर्वी सर्व राज्यामध्ये एकूण कर मिळाले तर ते 18% वरती जात नव्हते. यांनी 28% जीएसटी घेऊन गेला आणि याचा परिणाम असा झाला की या देशाच्या सामान्य जनतेची लूट करणं सुरू केलं. या देशातल्या सार्वजनिक क्षेत्रांना विक्री करून घाट चालला. मनमोहन सिंगाच्या कालखंडामध्ये आपल्या देशावरती 55 लाख कोटी रुपयाचं कर्ज होते. या नरेंद्र मोदीने आता ते 156 लाख कोटीवरचं विदेशी कर्ज नेऊन ठोकलेलं आहे. अर्थव्यवस्था डबघाई झालेली आहे. आणि म्हणून हा जो गुरु गोवल करता RSSचा एजेंडा आहे तो पूर्णपणे लागू करून ते हिंदू राष्ट्राच्या निर्मितीकरता समोर चाललेला आहे. आमच्या समोर आव्हान आहे की आम्ही 1949ला जाहीरपणे जे संविधान स्वीकृत केलं या देशाच्या तत्कालीन 33 कोटी जनतेने आणि ज्या संविधानाला घेऊन आम्ही समोर चालत आहोत, हा देश चालत आहे, त्याच्या समोर आव्हान निर्माण झालं आहे. आणि म्हणून ही परिषद स्वेच्छेने आलेल्या प्रतिनिधीची शुल्क देऊन आपल्या बळावरती निर्माण केलेल्या धमकची ही परिषद आहे. आपल्या समोर हे आव्हान आहे की आम्हाला आता ही बाब घेऊन जनतेमध्ये जाणं. बात सही है कि 26 नवंबर 1950 को हम लोगों ने संविधान स्वीकृत किया है. 26 जनवरी 1950 से ये संविधान लागू हुआ है. ये दो महत्वपूर्ण बातें हैं और देश में कल्याणकारी राज्य इस रास्ते को अपनाया गया. लेकिन 1990 में 3-4 घटनाएं 1990 में एक साथ होती है, उसको हमको समझना होगा. निश्चित तौर पर उद्घाटक और मार्गदर्शक चिंतक लोग उस पर रोशनी डालेंगे. 1990 राम मंदिर का आंदोलन, 1990 नई आर्थिक नीति, 1990 आरक्षण विरोधी आंदोलन और 1990 मंडल कमीशन, टर्निंग पॉइंट्स. उसके बाद सीधा 2013 अन्ना आंदोलन, 2014 भाजपा की सरकार पहली बार जीतती है, 2019 फिर भाजपा जीतती है. इसके पहले 2003 में 2 में अटल बिहारी वाजपेयी की सरकार आती है और वो सरकार 2 बड़े निर्णय लेती है. एक कि संविधान का पुनर्मूल्यांकन करने की कमेटी बनाती है. मतलब ये जो एजेंडा की जो हम बात कर रहे हैं सरकार में आने के बाद. और दूसरा 2003 में जस्टिस वेंकट चलैया के नेतृत्व में कमेटी बनती है जुडिशियल रिफॉर्म्स के लिए. लेकिन
वो कुछ कर नहीं पाती। और 2014 में मोदी सरकार, बीजेपी की सरकार आने के बाद पहला काम अगर सरकार कुछ करती है 5 महीने में, तो नेशनल जुडिशियल अपॉइंटमेंट कमीशन का गठन करती है, और जिसको 2015 में सुप्रीम कोर्ट गैर संवैधानिक है बोल के रद्द कर देती है। और उसके बाद 2023 ये इंपॉर्टेंट लैंडमार्क्स है जो इस देश की संविधान की अवहेलना और लोकशाही की अवहेलना किस तरीके से सरकार कर रही है। 2023 को चुनाव आयोग को लेकर सुप्रीम कोर्ट ने 3 सदस्यीय कमेटी बनाई, और अभी जो विशेष सत्र की बात हो रही है उसमें जो बिल है, उस बिल में सुप्रीम कोर्ट के मुख्य न्यायाधीश को हटाकर प्रधानमंत्री, विरोधी पक्ष नेता और कैबिनेट का मिनिस्टर, चित्र साफ। और उसके बाद जो बड़ी घटनाएं हैं कि नई संसद की बिल्डिंग बनती है और महामहिम राष्ट्रपति का अपमान होता है, और उसके बाद अब एक राष्ट्र एक चुनाव के बारे में जो कमेटी का गठन किया गया है, उसका अध्यक्ष एक भूतपूर्व राष्ट्रपति को बनाया जाता है। मतलब यह सरकार किस तरीके से इस देश के राष्ट्रपति नाम का जो कार्यालय, पद जो है, उसकी अवमानना करती है, एक कमेटी का, सरकार की एक कमेटी का। यह मैंने इसलिए रेखांकित किया है कि जिससे कि शाम तक जो चर्चाएं होगी, विचार आएंगे, और किस प्रकार का खतरा भारतीय समाज और देश के सामने है, इसको हम और आप समझ पाएंगे। आज का जो मुख्य जो सब्जेक्ट है, जिस पे सारा भारत देश चर्चा कर रहा है कि हमारा संविधान का क्या होगा, लोकशाही का क्या होगा, तो उसके लिए एक रिटर्न में जो प्रस्ताव रखा गया है उसमें मुख्य रूप से तमाम चीज़ें आ चुकी हैं। मैं उसमें चंद चीज़ें ऐड करना चाहूँगा, चूँकि हम बहुत ही एक नाजुक दौर से गुजर रहे हैं, मैं अपने हद तक समझता हूँ। चूँकि कहने पे और अमल करने पे बहुत बड़ा अंतर है। रोज़ाना हम जो न्यूज़ देख रहे हैं, रोज़ाना हम जो विचार धारा जो हमारे सामने है, हुकूमत के तरफ से जो डिक्लेरेशंस होते हैं, और उसमें बिल्कुल खुसूसन जो है ना, हमारे प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी के जो अनाउंसमेंट, डिक्लेरेशंस, और अमित शाह साहब के और भाजपा आरएसएस के जो उनके प्रकटने, उन अनाउंसमेंट को देखने के बाद आम आदमी जो है बहुत ही कंफ्यूज मूड में आ जाता है। चूंकि डिक्लेरेशंस कुछ और है, मगर प्रैक्टिकली अगर देखें बहुत बड़ा अंतर है। यूं तो लोगों के सामने ये बात रखी जाती है कि अपना भारत देश जो है मदर ऑफ डेमोक्रेसी, और G20 के बारे में जो चर्चा चल रही है, G20 अगले हफ्ते में होने जा रही है। मेरा ऑफिशियल हेडक्वार्टर दिल्ली है, तो इससे पहले जो 40 साल पहले 1984 में नॉन अलाइन मूवमेंट की कॉन्फ्रेंस दिल्ली में विज्ञान भवन में हुई थी,
तो उस वक्त 101 कंट्रीज के वहां के राष्ट्रपति या नहीं तो वहां के प्रधानमंत्री, प्रेसिडेंट या प्राइम मिनिस्टर है ना, उसमें अटेंड करने के लिए आए थे। ये तो G20 तो 20 के तक है, वहां पर 101 कंट्रीज के लोग थे। और तो फिडेल कैस्ट्रो अपनी चेयरपर्सनशिप जो है इंदिरा गांधी के हवाले की, तो पूरे टीवी पे लोगों ने देखा 101 और ये 20। ऐसा लगता है कि 101 तो कुछ नहीं, अब ये जो 20 है और 20 के ऊपर ऐसा लगता है कि ये हमारे नरेंद्र मोदी जी परमानेंट प्रेसिडेंट रहेंगे। हालांकि देखे जाए तो ये जो है ना हर साल जो है ना इसका G20 का जो है ना प्रेसिडेंटशिप बदलती है। इससे पहले इंडोनेशिया, उससे पहले मलेशिया, हर एक साल एक कंट्री को मिलता है। अब हमको जो है ना जो क्या मिला वो समझ में नहीं आता, आसमान फट गया है। जो दिल्ली में जो बंदोबस्त पता नहीं है, एयरपोर्ट से मैं पार्टी हेडक्वार्टर को जाने के लिए कितने रुकावटें आएंगे पता नहीं, क्योंकि G20 की मीटिंग हो रही। हालांकि 101 की जो नानालैंड की मीटिंग भी हमने देखा कितना हम्बल तरीके से हुआ। और आज जो जिस घमंड से, जिस प्रचार से, जिस तरीके से किया जा रहा है, अरे कितने 20,000 जो है ना तमाम कमांडोज को और सेंट्रल रिजर्व पुलिस फोर्स को, पता नहीं 10 दिन पहले CPM हेडक्वार्टर में हरकिशन सुरजीत भवन पे इस गवर्नमेंट के पॉलिसीज के ऊपर बातचीत होने के लिए एक सभा आयोजित की, जिसमें तमाम पॉलिटिकल सेक्युलर पार्टीज के लोगों के साथ प्रोफेसर, जर्नलिस्ट भी थे। तो फौरन पुलिस आ गई वहां पर, नहीं आप नहीं कर सकते, उसका परमिशन कहाँ है। अरे क्लोज डोर मीटिंग, हॉल मीटिंग में परमिशन की जरूरत नहीं है। कोई मैदान में अगर कर रहा है तो पब्लिक मीटिंग के लिए जरूरी है कि हमें जो है ना परमिशन ले, पुलिस परमिशन। तो बड़ी आश्चर्यजनक बात है कि हमको अपनी बात करने की आजादी नहीं है। इस लोकशाही को कर्व करने के लिए कई किस्म की पाबंदियां लगा, फिर भी कहा जा रहा कि मदर ऑफ डेमोक्रेसी। खैर अपने आप शेखी बगारना, अपने आप सेल्फ डिक्लेरेशन करना कोई मुश्किल बात नहीं है। अरे तुम्हारे बारे में दूसरे लोग बोलना, अपनी बड़ाई अपन कोई भी कर लेता। आजकल का दौर इंटरनेट का दौर है, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का दौर है। हर एक को पता चल रहा कि आप क्या कर रहे हैं। पब्लिक की सुविधा के लिए, पब्लिक के वेलफेयर प्रोग्राम तुम्हारे क्या है, क्या रोड़े आप अटका रहे हैं पब्लिक के लिए, और तुम्हारी पॉलिसी से फायदा किसको हो रहा? क्या आम जनता को हो रहा, मजदूर वर्ग को हो रहा, किसान को हो रहा? आपके जो पॉलिसी से सिर्फ कारपोरेट, वो भी खुसूसन अदानी, नंबर 2 पे अंबानी है। जेपीसी के बारे में जब मैं पार्लियामेंट में था, राज्यसभा में, जेपीसी के बारे में यही अपोजिशन भाजपा जो है ना कई मर्तबा बहुत शोर मचाई। तो उस वक्त कांग्रेस गवर्नमेंट ने ठीक है, अगर आप समझते हैं कि इसके ऊपर जेपीसी जॉइंट पार्लियामेंटरी कमेटी लगाएंगे। ये पहली मर्तबा नहीं जो अदानी के लिए जेपीसी, ये 6th शायद जेपीसी, अगर मैं गलत हूं तो करेक्शन किया जाए, मैं समझता हूं तो 6th जेपीसी अगर ये कायम हुई। पूरा एंटायर अपोजिशन कई मरतबा वॉकआउट किया, मगर टच से मिस नहीं हुई, जू नहीं चली हमारे प्रधानमंत्री को। क्यों? अरे जेपीसी में भी आपकी मेजॉरिटी होती, आपको डर किस बात का है? मेजॉरिटी आपकी है, मगर उसके बावजूद लाख कोशिश हुई, मगर इस बात को मानने के लिए तैयार नहीं। चूंकि ऐसे कई चीजें सामने आ जाएंगी पब्लिक के। हिंडनबर्ग रिपोर्ट तो है, उसमें कई चीजें ऑलरेडी आ चुकी, मगर जेपीसी में और भी उन तमाम चीजों में डिटेल्स जब आ जाएंगे तो हुकूमत अपना मुंह नहीं दिखा सकती। 100 पब्लिक सेक्टरचे 100,
पोर्ट, रेल्वे, संरक्षण साहित्य, पेट्रोलियम, लोहमार्ग, हवाई मार्ग, 100 पब्लिक सेक्टरची उपक्रम विकू, नाही दुरुस्त केलं, मग भाड्यानं देऊ. ओ किती आनंद होईल, किती मज्जाच मज्जा. ती मंत्राणी बाई प्रेस कॉन्फरन्समध्ये किती मज्जा म्हणे. 1.5 लाख कोटी रुपये वर्षाचे भाडं मिळेल. अरे साला माणूस ना, गरीबातला गरीब माणूस एक खोली भाड्याने द्यायची असली तर 1000दा विचार करते की साला तो भाड्याने घेईल, तो येईल कोण, घेतल्यानंतर निघल की नाही निघल, खाऊन तर नाही टाकाल, जप्त तर नाही करून टाकल. खोली देताना 1000दा विचार करणारी ही भारतीय माणसं तुम्ही भाड्याने देऊन टाकलात. कोणाला विचारलात? व्हाईट पेपर काढलात? तिथल्या युनियन्सला विचारलात? तुम्ही विधिमंडळामध्ये चर्चा केलीत? न विचारता, न चर्चा करता, एक शब्द न बोलता तुम्ही भाड्याने देऊन टाकलात. तुम्ही 20-25 वर्षाचा करार करून टाकलात. कालपर्यंत तिथे आरक्षणाचं तत्व लागू होत होतं. तो भाड्याने घेतल्याबरोबर तो माणूस म्हणतो मी आरक्षणाचं मान्य करत नाही. अरे काय लावलाय तुम्ही? या पोरांनी काय करावं, या पोरींनी काय करावं? वर्ष ती पोरं अशी उभी स्वप्नामध्ये जळून राहिले आहेत. पाऊस नाही पडला, पीक वाढलं, शेतकरी रडतो, परंतु दुःख समजून घेतो. अवर्षण आला, समजून घेतो निसर्गाचा मार आहे, काय करू. परंतु विहिरीमध्ये तुडुंब पाणी आहे, जलाशय भरू नये, जमीन कसदार आहे, पीक ताजा आहे रे, बी ताजा आहे. तुम्ही पाणी सोडत नाही यार, पीक जाळून राहिले आहेत. हे शोषण भयंकर आहे बरं. अरे पावसानं पाणी नाही दिलं तर निसर्गाचा मार आम्ही समजू शकतो. हे मानवनिर्मित संकट. तुम्ही विहिरीला, जलाशयामध्ये पाणी असताना सुद्धा तुम्ही पाणी बंद करून टाकलात. पीक जळून राहिलं, ते धोरण तुम्ही कसं करताय? हा शोषणाचा हा नवा आविष्कार, शोषणाची ही नवीन किमया, ही एक्सप्लॉयटेशनचा हे नवीन भानगड हलाल केल्यासारखी, हतबल केल्यासारखी, जी कालपर्यंत पिढी अशी हलाल होत होती, खाली मान टाकून जगत राहिली, आज ती पिढी निराशेनं, त्रस्त होऊन, बेजार होऊन खाली मान टाकून जगायला बाध्य करायचा तुमचा डाव असेल, चांगलं नाही आहे हे. आणि तरी तुम्ही म्हणता की आम्ही धर्मवादी आहोत, आम्ही देवधर्मवादी आहोत, आम्ही विशिष्ट धर्माचे आहोत, आम्ही विशिष्ट धर्माचं राष्ट्र करू. अरे काय काय तुम्ही सांगता यार? तेही मला समजत नाही कधी कधी की जगामध्ये तर एकही ख्रिस्ती राष्ट्र नाही आहे, जगामध्ये तर एकही बौद्ध राष्ट्र नाही आहे. जेवढी विकसित राष्ट्र आहेत, जे डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत, ती सगळी बौद्ध आणि ख्रिस्ती आहेत. मग ती अमेरिका असो, इंग्लंड असो, ऑस्ट्रेलिया असो, जपान असो की चीन असो, 70-80-90% त्या त्या धर्माचे लोक तिथे असतात. ते बौद्ध बहुल आहेत, ते ख्रिस्ती बहुल आहेत. तुम्ही उदाहरण कोणाचं देता? 57 मुस्लिम राष्ट्र आहेत म्हणतात. अरे काय खोटं बोलताय यार? 57 मुस्लिम राष्ट्र आहेत, ते मुस्लिम बहुल आहेत. 57 मुस्लिम राष्ट्र आहेत ना, पण सगळ्यात मोठं राष्ट्र कोणतं आहे? पाकिस्तान, ज्याची लोकसंख्या 22 कोटी आहे. दुसऱ्या क्रमांकाचा मुस्लिमांची संख्या भारतामध्ये आहे, जे 20 कोटी आहेत. तिसऱ्या क्रमांकानं इंडोनेशियामध्ये आहेत. तालुक्या इतकी, जिल्ह्या इतकी, बोटाच्या
ठस्या इतकी छोटी छोटी बारकी बारकी अशी राष्ट्र आहेत, जैल्ल्या इतकी, काही काही तर गावा इतकी. तुम्ही लोकांची माथी भडकवण्याच्यासाठी, लोकांना गैरसमजाच्यासाठी वाटून पेटवण्याच्यासाठी सांगतं. जर इतके मुस्लिम राष्ट्र असतील तर आमचं हिंदू राष्ट्र का होऊ नये. ही नाही सांगत की ते मुस्लिम राष्ट्र नाही आहेत, एखाद दुकटा असेल. ते मुस्लिम बहुल आहेत, तेही मागास आहेत, अनडेव्हलप्ड आहेत, अत्यंत आर्थिक विपन्नतेमध्ये आहेत. त्यांचं उदाहरण देता. द्या ना मग उदाहरण ऑस्ट्रेलियाचं, द्या ना मग अमेरिकेचं, द्या ना ऑस्ट्रेलियाचं, द्या ना हॉलंडचं, द्या ना जर्मनचं, द्या ना जपानचं, द्या ना सिंगापूरचं, द्या ना चीनचं. त्यांचे का नाही देत. चीनमध्ये सुद्धा 70-80% बौद्ध आहेत. बौद्ध राष्ट्र नाही आहे, ते बौद्ध बहुल आहे. जपानमध्ये 70-80% बौद्ध आहेत. बौद्ध ऑफिशियली बौद्ध राष्ट्र नाही आहे. काही सांगता तुम्ही. लोकांच्या समोर चुकीच्या या आयडियाला देऊन लोकांच्या माथे खराब करून आणि आता बेकार पोरांची फौज काही काम करण्याच्या नंतर तुम्ही त्यांना अशा ठिकाणी त्यांना जागा देतात की ते आता काय काय करतात. त्या दलांची नाव सांगण्यात काही अर्थ नाही. वाईट आहे हे. साधे आहेत होय लोक. माणसं आता विचार करतात. तो हिंदू जरी असला तरी विचार करतो. अहो माणसं जिवंत माणसावर मुतायला लागली आहेत. हा देश असा नाही आहे. जिवंतपणे माणूस माणसावर मुततो. कबूतर चोरलं तर उलट टांगून मारतो. असा नाही आहे देश. तुम्ही देशाचा विकास कसा घेऊन चाललात. कुठे घेऊन चाललात तुम्ही हा देश. काय देश घेऊन का चाललात तुम्ही. ही कुठे म्हणजे तुम्ही काय करणार. ही प्रगतीची ही कोणती निखाण आहे. ही कोणते विश्वगुरुत्व आहे. ही कोणती सभ्यता आहे. हे काय सांगणार असेल. कालची तुम्ही सभ्यता सांगून हा वारसा नाही आहे. या सगळ्या प्रश्नार्थक मुद्द्यांवर जेव्हा सर्वसामान्य माणसांना आपला शत्रू कोण आहे हे जेव्हा कळते तेव्हा अर्धी लढाई जिंकलेली असते. शेवटी जाताना एवढंच सांगेन की बाबासाहेब आंबेडकरांनी यावर एक उपाय सांगितला होता. त्यांनी म्हटलं होतं 22 डिसेंबर 1952 शेवटचं त्यांचं वाक्य आहे. लोकशाहीच्या शर्थी. अत्यंत प्रसिद्ध भाषण आहे ते. वकिलांच्या आणि न्यायाधीशांच्या समोर ते भाषण झालं होतं. त्यातले अनेक मर्म आहेत. त्या मर्मातलं एक मर्म असा आहे की विरोधी पक्षाची आवश्यकता ही किती जास्त असते. तुमच्या मताच्या विरुद्ध जरी असला तरी त्याला केंद्रीय मंत्र्याचं स्थान द्यावं लागेल. त्यांना चेंबर द्यावं लागेल. त्यांना अर्थसहाय्य करावं लागेल. विरोधी आवाज कुस्करणे हे लोकशाहीचं प्रमुख अंग नाही आहे. विरोधी आवाज असू द्यावा. त्या विरोधात बाळासाहेब पुढं असं म्हणतात की कोणी राजेशाही आणि लोकशाहीत एक मूलभूत असा अंतर आहे की राजाला विचारणारं कोणी नसतं. लोकशाहीमध्ये लोकांना विचारण्याचा पहिला अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्हाला, जसं मी तुम्हाला मताधिकार दिला आहे तसं तुम्हाला मी नकाराधिकारही दिला आहे. मी जसं तुम्हाला वोटिंग पॉवर दिला आहे, जसं या लोकशाहीने वोटिंग पॉवर दिला आहे तसं तुम्हाला वेटो पॉवर पण दिला आहे. त्याला बाबासाहेब म्हणतात नकाराधिकार. आज या देशामध्ये कोणाला मत द्यायचं आणि काय द्यायचं ते निवडणूक घोषित झाल्याच्या नंतर पाहू, पण आज हे ठरवून टाकू. बापू तुला तर आता पुढच्या वेळेस मी येऊ देणार नाही हे ठाम आहे. या दिशेनं हा नकाराधिकार वापराल. ही चर्चा चालत राहील. हा दिवा तेवत राहील. ही परिषद प्रारंभ आहे. हिचा अंत
कुणाला तरी हटवल्याशिवाय थांबणार नाही. इथेच थांबतो. बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान को लिखकर व्यवसाय का क्षेत्र सबके लिए मुक्त किया था. उसमें योजनाएं थी. अब वो संविधान के हिसाब से मैं नहीं बता पाऊंगा, वक्त के हिसाब से सारा क्या सारा व्यवसाय क्षेत्र शिफ्ट कर दिया गया. आज बड़े व्यवसायों में दलित एक भी नहीं है. जो मुस्लिम दिखाई देते हैं उन्होंने डर के मारे अपना 50 से ज्यादा परसेंटेज इन लोगों को शामिल करके पार्टनरशिप के रूप में स्थापित किया. आज आदिवासी का कोई भी घराना फाइनेंशियल सेक्टर में नहीं है. ये छोटे मोटे धंधे, प्लॉट का बेचना, प्लॉट बनाना, छोटा मोटा बिल्डरशिप, में इसकी बात नहीं कर रहा हूं. मल्टी बिलियन इकोनॉमी जो भारत में पिछले 9 साल में भाजपा ने खड़ी की, उसका कॉन्ट्रैक्ट इंटरनेशनल इकोनॉमी से है. इस इंटरनेशनल इकोनॉमी में एक भी बहुजन समाज का आदमी नहीं है, एक भी 18 पगड़ जमात का आदमी नहीं है. इतना बड़ा संकट इस देश में आया हुआ है. अगर हम 2024 में इन्हें नहीं निकालते हैं तो आप देखिएगा बाबा साहब अंबेडकर जी ने जिस भारत का सपना देखा था, संविधान वही रहेगा. जो विवेक देबरा आहे त्याने जो मीटमध्ये लेख लिहिला आहे त्याचा उल्लेख, त्याचा उहापोह प्राध्यापक मेश्राम सरांनी केला. त्याच्यामागे कोण आहे? त्याच्यामागे मोदीच आहे, त्याच्यामागे RSSच आहे. हे सोडतात एक एक पिल्लू. जसं आता देवेराला लिहायला लावलं, असं पिल्लू सोडायचं, चर्चा समूहांच्या मध्ये सोडून द्यायची आणि मग चर्चेचा काय प्रतिशत असतो त्याचा अंदाज घ्यायचा. ते भिडेला पण सोडतात, त्या पोंक्षाला पण सोडतात आणि मग ते वाटेल तसं बोलतात, ते वाटेल तसं नाही बोलत. हे सांगतात त्याला तू काय बोलायचं. म्हणून आता लक्षात ठेवा, बाकीचे सगळे प्राधान्यक्रम बाजूला ठेवून एकच प्राधान्यक्रम आहे, तो म्हणजे RSSचा, म्हणजेच भाजपचा आपण पराभव केला पाहिजे. आणि जे कोणी जय भीम करत घोषणा देत हातात निळा बावटा घेऊन मोहन भागवतांचे पाय चटत असतील, मोदीच्या पालखीत बसले असतील, भाजपचे दलाल झाले असतील, या लोकांना आंबेडकरी समाजामधून तडीपार करायचं काम आपण आता केलं पाहिजे.